आणि अजित. मित्रांनो, अंतिम महामुकाबला, अंतिम महासोहळा, पंचांचा इशारा. आपल्याला स्पर्धा आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्यांचा गुणगुणाट करा. सुरुवात होते. गौरव घुंगरट गोलंदाजी मार्कवरून. या ठिकाणी हलकेसे ग्लान्स केलाय. सुंदर असा फटका. एक धाव तर निश्चित. चेंडू अडवला जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेप घेतोय. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण करत या ठिकाणी आपलं संघाचं खातं खोललं जात आहे. बिनबाद एक अशी स्थिती आणि नक्कीच 8 षटकांचा सामना. गौरव घुंगरट काय बोलावं, अनेक मोठ्या स्पर्धांमधून ज्याने अनेक हॅट्रिकचे विक्रम नोंदले गेले असा गोलंदाज गौरव घुंगरट आपल्या गोलंदाजी मार्कवरून. या ठिकाणी सुंदर झेलची शक्यता. झेल जमिनीला दान आणि तोही झेल या ठिकाणी पाहिलं गेलं तर बघता वडे मागता भजी. 2 धावा. झेल सुटलाय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. काय सांगायचं या बाबतीत, जर सांगायचं तर देव देता आणि निरांकार पाठधरता अशी काहीशी स्थिती. महत्वपूर्ण अंतिम महामुकाबला. झमझमता चषक. शहीद कैलासवासी विजय साळसकर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आपण पाहतोय आणि या ट्रॉफीवर नाव कोरणारा, निश्चित करणारा हा अंतिम महाथरार आपण पाहतोय. आणि दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी पाहिलं तर झेल सोडला जातोय. जीतो कॅचे, जीतो मॅचेस असं म्हटलं जातं. आणि या 2 धावाने धाव संख्या 3 वर वधारते, 3 वर पोहोचते. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर चेंडू. चेंडू टप्पा खातोय, थोडासा इनकट होतोय, फलंदाजाला बीट करतोय आणि या ठिकाणी चेंडू फळीचा संपर्क न होता चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. काटेकी टक्कर. क्रिकेटचा महामुकाबला आपण अनुभवतोय सोनाळी सारख्या निसर्गरम्य गावामध्ये. गोलंदाज आहे गौरव घुंगरट. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू उडालाय. चेंडू तारामंडल मध्ये. चेंडूच्या खाली एसटी रक्षक. ही चूक मात्र आता तो करत नाहीये आणि परिणामता झेलचित बाद होतोय. फलंदाज बाद होतोय अजित. पहिल्या गड्याच्या रूपात या ठिकाणी 3 या धावसंख्येवर अजित ही डगआउटच्या दिशेने परतताना दिसतोय. प्रत्येक षटकानंतर 1.5 मिनिटाचा ब्रेक गॅप असेल हे लक्षात ठेवा आणि नियमित वेळेतच सामना पूर्ण करायचा आहे. हॅलो. सलग 3 षटकार जो फलंदाज ठोकेल, सलग 3 षटकार जो लगावेल, त्या सलग 3 षटकारांसाठी सोनाळी गावचे पोलीस पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक पोलीस पाटील सोनाळी यांच्याकडून. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय, तो म्हणजे दीपेश. तसेच सोनाळी गावचे प्रथम नागरिक भीमरावजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून देखील सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे सलगचे 3 षटकार तुम्हाला 1000 रुपये देतील. धन्यवाद. नक्कीच आम्ही अमोल बक्षिसांची खैरात त्या अंतिम दिवशी अंतिम महामुकाबल्याला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दीपेश मैदानात जातोय. 3ऱ्या क्रमांकावर त्याला बढती दिली गेली आहे. या ठिकाणी सुंदर फटका, नेतृत्व फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू अडवला जाईल. फेक येते तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा ह्या पळून पूर्ण केल्या जातात. धावसंख्या पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 बोट एकत्रित केली की वज्रमूठ बनते. 5 पांडव होते. 5 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. नक्कीच 8 षटकांचा सामना. या अगोदरच्या सामन्यात पाहिलं होतं सलामीवीरांनी जवळपास 45 धावांची सलामी दिली होती, पण या ठिकाणी मात्र 1 गडी बाद. या ठिकाणी सुंदर असा फटका, दिशा दिली आहे. सुंदर चेंडू आहे आणि त्याला एक सुंदर असा फटकाही पाहायला मिळतोय. 1 धाव पळून पूर्ण केली जाते. धावा पोहोचतायत त्या 6 या धावसंख्येवर. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला. तू फिर जला डाल, मैं फिर खडा करूंगा अशी काहीची स्थिती या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते.
लहरों से डर के नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नाही होती. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. क्रिकेटमध्ये कोणी जिंकत नाही, कोणी हारत नाही. त्या सामन्यादौरान तुमचा असलेला परफॉर्मन्स जो असेल तो परफॉर्मन्स तुम्हाला विजयश्री मिळवून देत असतो. आज या अंतिम सोहळ्याच्या निमित्ताने, अंतिम सामन्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरगण या सर्वांचं श्री पावनादेवी क्रिकेट मंडळ सोनाळीच्या वतीने खूप खूप स्वागत. मित्र, आपल्यासारखी महनीय व्यक्ती ज्या वेळेला स्पर्धेला उपस्थिती लावतात त्याच वेळेला खऱ्या स्पर्धेला इथे चार चांद लागतो. नवीन गोलंदाज, दुसरं षटक पायस अल्मेडा. पायस अल्मेडा एक उद्योन्मुख सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोलंदाज. आपलं पहिलं या ठिकाणी चेंडू थोडासा पाहिलं उसळी घेतोय, दिशा देतोय. डिक्लर झोन म्हणजे एका धावेसाठी चेंडू गणला जाईल. या एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धाव होत आहेत त्या 7 धावा. सर महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक 7 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. पायस अल्मेडा आमचे जिल्ह्याचे प्रमुख पंच अमरोज अल्मेडा यांचे चिरंजीव. या ठिकाणी लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, जोरदार फटका, चेंडू हातात न सुटतो. एक धाव पळून पूर्ण केली जाते. जोपर्यंत चेंडू अडवून फेक येईल तोपर्यंत दुसरी धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली जाईल. आणि निश्चित 9 धावा, एक शुभ धावसंख्या ज्याला 9 म्हटली जाते, ती धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. ती एका गड्याच्या मोबदल्यात बाद झालेला फलंदाज अदित. पुन्हा एकदा या ठिकाणी तशाच पद्धतीचा चेंडू वारंवार पाहिलंय तर थोडासा टप्पा खाल्यानंतर थोडासा इनकटर पद्धतीचा, थोडासा स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि परिणामतः एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ दिग्गज. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघ आपल्या प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारत अंतिम फेरीत दाखल झालेत. पुन्हा एकदा पायस. या ठिकाणी चेंडू बॅट शिकार, सुंदर एष्टी रक्षकाकडून चेंडू निसटतोय. परंतु व्यूहरचना अशी लावली गेली होती की समुद्रामध्ये जाळं विणावं आणि अलगदरित्या एखादी सुरमई येऊन अडकावी असा एक सुंदर झेल या ठिकाणी पकडला जातोय. दुसऱ्या गड्याच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय तो दीपेश. आणि दैवत पारकर फोंड्या गावचा हा खेळाडू. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं होतं, पॉइंटच्या दिशेला एक साधा झेल सहजासहजी समालोचन करताना आम्ही पाहतोय दैवत पारकरच्या हातातून झेल सुटत कधीही नाही. परंतु झेल टिपला होता, त्याची भरपाई करणारा झेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नवीन फलंदाज मैदानात जातोय. सागर. 2 गडी बाद, 10 अशी धावसंख्या. सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. स्पर्धेच्या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन संजयजी साळसकर तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिनजी तळेकर उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आमच्या मान्यवरांच्या कक्षेमध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच अमोल, मान्यवरांचं खूप खूप स्वागत. या ठिकाणी जोर का झटका धीरे से लगे लेकिन फटका नहीं लगा अशी स्थिती एक नाटकीय रूप पाहायला मिळतोय. फलंदाज कोसळतोय आणि हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. 2 षटकांची सांगता होते. पहिलं षटक गौरव घुंगरड 1 गडी बाद करतोय. त्यानंतर पायस अल्मेडा हा 1 गडी बाद करतोय. 2 षटकांची सांगता होते. 10 धावा. प्रति षटकाचा विचार केला तर प्रति षटकामध्ये विचार केला तर निश्चितच या ठिकाणी 5 धावांची सरासरी ही राखली जाते. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी पाडतायत देवगडहून आलेले खास अमोल मेस्त्री आणि कोल्हापूरहून आलेले संतोष सर हे 2 पंचांची कामगिरी पार पाडतायत. थर्ड अंपायर या ठिकाणी राजू वांगणकर. सलग 4 दिवस चाललेल्या स्पर्धेचा अंतिम दिवस.
याच साठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि या ठिकाणी पाहिलं तर अंतिम मुकाबला खेळला जातोय स्टार वॉरियर्स विरुद्ध मनोज 11. एक मुंबईचा संघ, एक सिंधुदुर्गाचे टॅलेंट, असा पद्धतीचा सामना रंगतोय. तिसरा गोलंदाज कॅप्टन ओंकार तावडे आपलं पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक मारा करण्यासाठी राजी होतोय. पाहूया कसं असेल षटक. मला वाटतं राऊंड विकेट मारायसाठी सज्ज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं तर समाप्त होत आहेत. तिसऱ्या षटकाला होत आहे सुरुवात. निश्चित या स्पर्धेनिमित्त आठवण करावी लागेल शहीद कैलासवासी विजयजी साळसकर, ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती या भारत मातेसाठी दिली आणि आज त्यांचं पुरं कुटुंब या स्पर्धेला त्यांच्या नावासाठी या ठिकाणी आपण जागृत करण्यासाठी या ठिकाणी सन्मान चिन्ह ट्रॉफी दिली गेली. एक म्हणता दुसरी धाव या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 8 षटकांचा सामना आहे, त्यामुळे मोठे फटके मारण्याची कोणती घाई या ठिकाणी दिसत नाही. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावसंख्या, घड्याचे काटे 12, कॅलेंडरमध्ये महिने 12. आपला जन्म झाला की आपण 12व्या दिवशी आपलं नामकरण विधी करतो आणि हे जग सोडून गेल्यानंतर या ठिकाणी 12व्या दिवशी दिवस कार्य करतो. तीच 12 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा या ठिकाणी हलकेचे ग्लान्स केला जातोय. चेंडू बघितला तर 1 धाव, चेंडूच्या मागे स्वतः गोलंदाज पळत जातोय. 1 धाव पळून पूर्ण करत असताना धावसंख्या पोहोचते ती 13 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक मोठी फायटिंग टोटलचा विचार केला तर 8 षटकामध्ये मी तर म्हणेन संध्याकाळच्या सत्रामध्ये एक 70-75 धावा ही नक्कीच फायटिंग टोटल या मैदानावर आपल्याला एक उभी करण्याची संधी आहे. जेवढा धावांचा मोठा डोंगर तेवढा समोरच्या संघाला घाम फुटू शकतो. पुन्हा एकदा या ठिकाणी वेगवान चेंडू पळीचा संपर्क न होता यष्टीरक्षक आपले सोपस्कर पूर्ण करतोय आणि हा चेंडू निर्धाव गणला जातोय. ओंकार तावडे अनेक रामेश्वर प्रतिष्ठान मिळबावची स्पर्धा, आनंदवाडीची स्पर्धा, अनेक मोठ्या स्पर्धांमधून या ओंकारला कोल्हापूर पुण्याच्या खेळाडूंना खेळवताना आपण पाहिलंय. या ठिकाणी पुन्हा तशाच पद्धतीचा एक उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या रोडावलेली. तिसऱ्या षटकात 13 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. खूप सुंदर असा सामना रंगतोय. एक मोठ्या धावसंख्येचा सामना होईल की छोट्या धावसंख्येचा, नक्कीच 8 षटकं संपल्यानंतर आपल्याला समोर क्लिअर होईल. सागर आणि चंदन हा सलामीचा फलंदाज या ठिकाणी सुंदर असा फटका. 1 धाव तर नक्कीच आहे. थोडंसं डान्सिंग आउटफील्ड, त्याचा फायदा उठेल का तर नाही. एकाच धावेवर या ठिकाणी आपल्याला एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे आणि निश्चित एक मोठी धावसंख्या जर का उभी राहिली तर या सामन्यामध्ये खूप मजा येईल, यात कोणतीही शंका नाही. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ हे तेवढेच तुल्यबळ. या ठिकाणी स्लो रन पद्धतीचा, इनकटर पद्धतीचा चेंडू तोडलावलाय पॉइंटच्या दिशेने. एक दुसरी नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया अशी काहीशी स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकाच धावेवर हे समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरकेल 15 धावा तिसऱ्या षटकात. मला वाटतं तिसऱ्या षटकाची सांगता होते. प्रति षटकाचा विचार केला तर 5 धावांची सरासरी. आता मात्र कोणत्या तरी एका फलंदाजाला तुटून पडावं लागेल. आता मात्र कोणत्या तरी एका फलंदाजाला मोठी फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारी घेण्यासाठी. कारण निर्णायक 3 षटकामध्ये 2 गडी तंबूत परतलेत, मात्र 15 अशी एक तोकडी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनचा ताबडतोब ताबा घ्या. महत्वपूर्ण हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक पाहूया कोण घेऊन येतंय. चौथ्या षटकाची नक्कीच सुरुवात होईल. या ठिकाणी पाहूया 18 चेंडूंचा खेळ माघारी परततोय आणि 15 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तर पायस अल्मेडा आपलं दुसरं संघाच्या वतीने 4थं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. चौथ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी होतोय सज्ज. या ठिकाणी चेंडू थोडासा इनकटर होतोय, फलंदाजाला बीट करतोय. पायस हे कसा उद्योन्मुख गोलंदाज आहे. अनेक स्पर्धांमधून मुंबई पुण्याचे सारखे खेळाडूंना नाचवण्याचा पराक्रम त्याने केलाय, कारण त्याचे द्रुतगती गोलंदाज आहे. कधी ऑफ स्टंपवर चेंडू असतो, कधी लेग स्टंपवर चेंडू असतो. हा चेंडू लोअर फुलटॉच पद्धतीचा ग्लान्स केलाय चेंडूला. एका धावेसाठी 1 धाव संघाच्या खात्यात जमा होईल. धाव होत आहेत 16. 4थं षटक हे प्रगतीपथावर स्टार वॉरियर्स वर्सेस मनोज इलेव्हन कणकवली या दोन संघांमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पायस रिव्हर्स स्वीपचा आघात करण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवर आदळतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद, नाही लागली तर बरबाद. आणि या ठिकाणी एक रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या नादात पायचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. डीजे धन्यवाद डीजे. त्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात जयेश नावाचा फलंदाज मैदानात जातोय. खूप सुंदर फलंदाजी पायस अल्मेडाची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पायस आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक सुंदर चेंडू फळीचा हा द्वंद्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पायस अल्मडा. श्री पावनाई देवी क्रिकेट क्लब सोनाळी आयोजित या स्पर्धेचा अंतिम सोहळा. या ठिकाणी जोरदार फटका. चेंडू जातोय. बघूया पंचांचा इशारा. 6 धावांचा षटकार पाहायला मिळतोय. हंटुलाची कंटुला. हावको नावको रावको गुळुम मातारी टांगे पलटी घोडे परार षटकार पाहायला मिळतोय. सुंदर असा फटका. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तोच फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावाने धावसंख्या वधरते 22 या धावसंख्येवर. डीजे पुन्हा एकदा पायस आपल्या गोलंदाजी मार्कवरून पुन्हा एकदा तसाच फटका. सुंदर भाऊया लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, झेल घेतोय आणि खेळी मात्र या षटकाराची समाप्त केली जाते. 3ऱ्या गड्याच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय. 4थ्या गड्याच्या रूपात फलंदाज बाद कोण झालं तो? जयेश. तर या ठिकाणी जोरदार फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये फलंदाज जयेश मात्र बाद होऊन डगआउटच्या दिशेने परततोय. पाहूया नवीन फलंदाज कोण असेल. चेतन एक अष्टपैलू खेळाडू ज्याने गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये करिश्मा दाखवला होता. तोच चेतन नावाचा हा गोलंदाज आता मात्र फलंदाजीसाठी एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची नक्कीच संघामध्ये ओळख आहे. षटकाती भैरवी घालणारा, इतिश्री करणारा असा शेवटचा चेंडू. टाइम आउट आहे हे झाल्यानंतर लक्षात ठेवा. पुन्हा एकदा पायस अल्मेडा आपल्या गोलंदाजी मार्कवरून. या ठिकाणी चेंडू पॅडवर आदळतो. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. खूप सुंदर अशी
गोलंदाजी पाय सलमडे जरूर या षटकात एक षटकार पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ माघारी परततोय. 22 अशी धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रति षटकाचा विचार केला तर 5.50 धावांची सरासरी या ठिकाणी राखण्यात यशस्वी होतो. एक टाइम ब्रेक मिळाला आपल्याला, पण निश्चितच या अंतिम सामन्यात मजा येणाऱ्यात कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवर गण, या ठिकाणी उपस्थित असलेले क्रीडा रसिक, ग्रामस्थ, आमचे हितचिंतक, क्रीडा रसिक या सर्वांचं समालोचन कक्षामधून मी राजेश माळवदे, श्री पाहुणादेवी क्रिकेट मंडळ सोनाईच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मित्र, 4 षटकांचा खेळ संपतोय. 5व्या षटकाची सुरुवात होईल. नक्कीच कॉमेंट्री मध्ये थोडासा बदल होईल. अमोल जमदाडे यांना मी या ठिकाणी पाचारण करतोय. मी आजच्या दिवसासाठी या 2024च्या स्पर्धेसाठी मी या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतोय. मलाही पाचलला सौंदळला टुर्नामेंटच्या ऑप्शनसाठी जायचं असल्यामुळे आपली सर्वांची मी रजा घेतोय आणि मी आजच्या या 2024 साठी आणि आजच्या अंतिम दिवशी मी थांबतोय. सर्वांचं प्रेम असंच राहू द्यात. ही क्रिकेटची सेवा करण्याची आम्हाला संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतोय आणि मी आपला निरोप घेतोय. धन्यवाद. हालो 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 हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद माळवदे साहेब. उत्कृष्ट समालोचन या ठिकाणी तुम्ही 2 दिवस करताय. सोनाई गावा नव्हे तर वैभववाडी तालुका, एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं समालोचन सर्वत्र या ठिकाणी लोक ऐकतायत. पण गेले 4 वर्ष या ठिकाणी सातत्य आपण अतिशय चांगल्या पद्धतीने समालोचन करताय. आमच्या शब्दाला मान देऊन, सन्माननीय अरविंदभाई रावराणे यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आपण समालोचनासाठी आलात, त्याबद्दल 1 मिनिट खेळ थांबवायचा आहे. माळवदे साहेबांचं या ठिकाणी या स्पर्धेसाठी गेले 15 वर्ष जे चषक दिले जात आहेत, शहीद विजय साळसकर यांच्या स्मरणार्थ 16वं वर्ष या ठिकाणी चालू आहे. 15 वर्ष पूर्ण झाली, 16 वर्ष चालू आहे आणि 16 वर्ष सातत्य या ठिकाणी शहीद विजय साळसकर चषक सोनाळी पाहुणादेवी क्रिकेट मंडळ राबवतोय आणि सलग 16 वर्ष तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा आपण बघितल्या असत्या आहात, परंतु 5 लाखाच्या 10 लाखाच्या स्पर्धेला जेवढ्या ट्रॉफी नसतात त्या सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी मोठ्या ट्रॉफी विजय या ठिकाणी जातात. तर यांचा माळवदे साहेबांचा मान सन्मान आणि सत्कार निमित्त आपण करीत आहोत आणि शहीद विजय साळसकर यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. दिलीप साळसकर यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन सोनाळी पाहुणादेवी क्रिकेट मंडळ तथा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि चालू करा मॅच आणि त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ या ठिकाणी आम्ही देत आहोत. दिलीपजी साळसकर त्यांना देतील, सन्मानित करतील. स्पर्धेदरम्यान त्यांनी केलेल्या उत्कृष्ट समालोचन हालो 22 धावा फलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आहे आणि दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नाणेफेकीचा कौल मनोज इलेव्हन कणकवली क्रिकेट टीमने जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. स्टार वॉरियर्स क्रिकेट टीमला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. पहिल्या चेंडूवरती 2 धावांची लहर आपल्याला पाहायला मिळाली. अरविंद निंबळेकर गोलंदाजी मार्कवरती तयार. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांनी कळवले की हा आहे अतिरिक्त बॉल. गोलंदाजीला दंडित केले आणि टीमची धावसंख्या मात्र पुढे गेली आहे. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणा करतो, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजीला दंडित केल्यानंतर
बॅटची कडा फ्लाइंग स्लिपला आहे क्षेत्ररक्षक, मिळालाय क्षेत्ररक्षकाचा सहारा, चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाजाचा संपलाय खेळ. सागर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये निखिल. हॅलो चिक. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय चेतन आणि त्याच्या साथीला आहे निखिल. आउटपिच बॉल हवेमध्ये, चेंडूच्या खाली अरविंद नेमळेकर झेल सोडला. रिले झेल. आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचे रिले झेल पाहायला मिळतात असं रिले झेल आपण पाहिलाय. या अगोदर देखील एक रिले झेल आपण याच सामन्यामध्ये पाहिलाय आणि आज बहुधा नेमकं क्षेत्ररक्षण करणारा मनोज 11 कणकवली क्रिकेट टीम सगळे आपले जे देव आहेत ते पाण्यामध्ये ठेवून आलाय आणि त्यामुळे हे 2 झेल त्यांच्या हातामध्ये आले आहेत. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 25. गडी बाद झालाय 6वा. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट अरविंद निंबळेकरने मिळवल्या आणि जर विकेटची हॅट्रिक घेतली तर त्या विकेटच्या हॅट्रिकसाठी गौरव नारकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. विकेटची जर हॅट्रिक घेतली तर गौरवजी नारकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तसेच प्रत्येक षटकारासाठी अर्जुन रावराणे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असेल. ऑन हॅट्रिक अनपॉसिबल हॅट्रिक करण्यासाठी गोलंदाज अरविंद नेमळेकर तयार. नेमळे गावचा हा सुपुत्र. हॅट्रिक षटकारासाठी देखील गौरव नारकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक बॉल अपील केलंय. अपील लाऊड आहे. आत्मविश्वास खूप कमी आणि उत्साह जास्त अशा पद्धतीचं अपील पंचांनी फेटाळलंय. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे 25. 6 बाद 25. निम्मा संघ, निम्म्यापेक्षाही जास्त संघ तंबूच्या आसऱ्यामध्ये आराम करतोय. 8 षटकांची मर्यादित लढत. 5वं षटक हे प्रगतीपथावरती. अरविंद नेबेकर बॉलिंग मार्कवरती तयार. पुन्हा एकदा बॅटची कडा मिळाला. विकेट किपरचा सहारा. 8 षटकांची लढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक खेळाडू हा षटकार चौकारांच्या आहारी जाण्याचा प्रयत्न करतोय. मोठ्या फटक्याच्या आहारी जातोय. गरज आहे ती सेन्सिबल क्रिकेटची. गरज आहे ती संयमाची. जीवन असो किंवा क्रिकेट, तुमच्याकडे संयम खूप आवश्यक आहे आणि तो संयम इथे दाखवावा लागेल. अति आत्मविश्वास, मोठ्या फटक्यांच्या मोहामध्ये अडकले जात आहेत फलंदाज. 7वा गडी बाद. 25 धावा 7 बाद अशी केविलवाणी थोडीशी नाजूक अवस्था स्टार वॉरियर्स क्रिकेट टीमची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राहुल. त्याला देखील खातं ओपन करायचं बाकी आहे. अरविंद तयार. चांगला फटका. यावेळेला हे क्रिकेट आवश्यक आहे कारण ज्यावेळेला तुम्ही 8 षटकांच्या लढतीमध्ये खेळता तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट दाखवावं लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला त्याची योग्य जागा, ही रणनीती आखावी लागेल. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना स्टार वॉरियर्स क्रिकेट टीम 26 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 6ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती टीमचा संगनायक ओमकार तावडे. डावखुरा फिरकी गोलंदाज. त्याच्या समोर आहे राहुल. सबमरीन डिलिव्हरी
चेंडू खाली राहिलाय, पाण्यामधून डुबकी मारत जावं अशा पद्धतीचा चेंडू आपण पाहिलाय. चेंडू तेज तरार आहे, प्रचंड वेगात टप्पल्यानंतर किंचित वळण घेऊन चेंडू यष्टीरक्षक दर्पण आचरेकरच्या गोदीमध्ये आलाय. धावसंख्या मात्र थांबली आहे. 5 षटक 1 चेंडूच्या सांगतेखेरीज अवघ्या 26 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मृत चेंडू पंचांनी घोषित केलाय. मागच्या वर्षी देखील हा खेळाडू खूप चांगला खेळला होता, संघ अडचणीमध्ये होता, त्यावेळेला 3 षटकार राहुलने ठोकले होते. तोच राहुल मैदानामध्ये आहे, त्यामुळे नक्की मोठ्या धावसंख्येच्या आशा स्टार वॉरियर्स क्रिकेट टीम साठी कायम असतील. बचेंगे तो और भी लढेंगे, सर सलामत तो पगडी 50. त्यामुळे विकेट थांबवावी लागेल. जर का विकेट थांबली तर धावा नक्की येतील. त्यामुळे दुहेरी धावांनी धावसंख्या पुढे चालली 28. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याच्या प्रयत्नामध्ये राहुलला आपण पाहिलं, बॅटची कडा घेतली आहे आणि चेंडू चाललाय गलीमध्ये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या पोहोचली आहे 29 धावांवरती. आज तारीख देखील आहे 29 आणि गडी बाद झाले 7. म्हणजे एम एस धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7, आठवड्याचे वार 7, इंद्रधनुष्यामध्ये रंग 7, सिंधुदुर्गचा पासिंग क्रमांक 7, लग्नाचे फेरे 7, तुमची आणि आमची पाहुणादेवी सोनाली क्रिकेट मंडळासोबत असणारी 7. कोण करेल कोणावर मात हे देखील आपल्याला पाहावं लागेल. या मॅचच्या निमित्ताने 7 गडी बाद झालेत. 29 धावा फलकावरती आहेत. 5 षटक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मागे पडलाय. 8 षटकांची मर्यादित लढत लढावं लागेल. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या गोष्टीकडे लक्ष देखील द्यावं लागेल. आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची कधीच भीती नसते. गोलंदाज यावेळेला स्विंग अँड मिस ऑफ तिकला हवा घालत चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने आपण पाहिलंय. हे खराब क्रिकेट आता मात्र राहुलच्या माध्यमातून चाललंय, कारण सेन्सिबल क्रिकेटची आवश्यकता आहे. अजून यानंतर 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जर आपण पाहिलं तर 7 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. त्यामुळे थोडासा संयम देखील दाखवावा लागेल. समोर डावखुरा गोलंदाज आहे. चांगला फटका बॅटवरती घेतलाय. वेट अँड वॉच चेंडूला येऊ दिलं. अंतिम क्षणी बॅटचा चेहरा खोलला आणि बघता बघता 2 धावा आलेत. राहुल द्रविडने आपल्याला एक शिकवण दिली आहे की क्रिकेटचे सामने फक्त षटकार आणि चौकारांनीच जिंकता येत नाहीत, तर एकेरी दुहेरी धावांनी देखील सामने जिंकता येतात. हे आपल्याला राहुल द्रविडने शिकवलंय. आणि अभिमन्यूने आपल्याला काय शिकवलंय? हिम्मत से हारना लेकिन हिम्मत कभी नहीं हारना. गोलंदाज तयार, बॅटर तयार और पिच बॉल. लाजवाब क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलं होतं, मात्र ताकद कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तैनात. अतताईपणा पुन्हा एकदा आलाय अंगलटी. राहुलला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज सोहम मैदानाच्या आतमध्ये चाललाय. डिझेमॅनचं देखील कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये डिझेमॅन आमचे घेऊन गेलेले आहेत. प्रत्येकालाच कॉलेजचे दिवस आठवतात, ते अविस्मरणीय दिवस असतात आणि त्यावरतीच आधारित हे सॉन्ग डीजेच्या माध्यमातून देखील आपण ऐकतो. 8वा धक्का फलंदाजी करणाऱ्या स्टार वॉरियर्स क्रिकेट टीमला मिळालाय. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल. सोहम नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. गौरव घुंगरड सर गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल पंचाने कळवलाय. अर्थातच 3 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल सर्कलच्या बाहेर. क्षेत्ररक्षक म्हणून गौरव घुंगरड सर तयार. मॅन फ्रॉम फोंडा. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय. ज्या फोंडा कबड्डीच्या संघाने फोंड्याचं नाव कबड्डीच्या क्षेत्रामध्ये रोशन केलं, यावेळेला गौरव घुंगरड सर क्रिकेटच्या पटलावरती फोंड्याचं नाव रोशन करताना आपण पाहतोय. फोंडा हे अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ज्या ठिकाणी मिळतो प्रसिद्ध मध, आणि मधासाठी देखील फोंडा प्रसिद्ध. गौरव घुंगरड सर तयार और पिच बॉल हवेमध्ये
चेंडूच्या खाली गौरव घुंगरट सर स्वतः गोलंदाजीमध्ये कॉटन बोल्ड होण्याची शक्यता आणि हा झेल सोडलाय. यावेळेला मात्र रिले झेल पाहायला मिळाला नाहीये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न बघा तुम्ही, पहा किती चेंडू उंच गेला होता, बॅटची वरची कडा आणि बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्याचा अटोकाट प्रयत्न गौरव घुंगरट सरांच्या माध्यमातून झाला. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी नजर हटी, दुर्घटना घटी. हायवेवरती देखील एक वाक्य लिहिलेलं असतं, नजर हटी दुर्घटना घटी. यावेळेला वल्लव रे नकवा वल्लव. मला वाटतं आतापर्यंत जे फलंदाज इथे वल्लवण्याचं काम करतायत, जर हे पाण्यामध्ये असले असते तर नक्कीच मालवण पासून गोव्यापर्यंत पोहोचले असते. खराब फलंदाजी आहे. चेंडू एका बाजूला आहे, बॅट दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे काय आहे तर जखम मांडीला आहे आणि इलाज शेंडीला आहे. अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. यावेळेला चांगला बॉल बॅटवरती घेतलाय. समोर आहे क्षेत्ररक्षक मुन्नाच्या गोदीमध्ये. मुन्ना आलाय स्क्रीनवरती पुन्हा, त्याने टिपलाय हा झेल. मिळालाय 9वा धक्का. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. धावसंख्या मात्र फलकावरती स्टार वॉरियर्स क्रिकेट टीमची अवघ्या 32 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटची जोडी मैदानामध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा, 6 षटक, 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. तळागाळातील फलंदाज म्हणजे ज्या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो, शेवटची जोडी देखील कधी कधी डोकेदुखी ठरते. यावेळेला चांगला फटका खेळल्या पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू जाईल डी झोन मध्ये, स्पर्धेच्या निर्बंधित ठिकाणी जाईल. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. धावसंख्या पुढे जाते 33 धावा. शेवटचं शेपूट मैदानामध्ये आहे आणि हे शेपूट वळवळेल का ते देखील आपल्याला पाहावं लागेल. आघाडीचे फलंदाज अक्षरशः धारातीर्थी पडले आहेत. एकाएकी वादळ यावं आणि पत्त्यांचं घर कोलमडावं अशी आघाडीची फळी कोलमडली आहे. मात्र एक गरज आहे ती एका चांगल्या नावाड्याची. डुबणारी नौका कोणता फलंदाज किनाऱ्यापर्यंत घेऊन जाईल आणि त्यासाठी ही शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल गौरव घुंगरट सरांचा. चांगला बॉल, प्रचंड वेगात, तेज तरार, जलद गती गोलंदाजी. थोडासा उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला, बाउन्स मिळालाय आणि ही खेळपट्टी देखील खूप मदत करते गोलंदाजीला. फलंदाजीसाठी पोषक गणलेली खेळपट्टीवरती गोलंदाजांचा बोलबाला वर्चस्व आपण पाहतोय. षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. 8 षटकांची मर्यादित लढत. प्रथमतः बॅटिंग करत असताना डावाच्या पहिल्या सत्रामध्ये 33 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्टार वॉरियर्स क्रिकेट टीमच्या. शेवटची जोडी, शेवटचं षटक मैदानामध्ये 7 षटकांचा आतापर्यंत काही संपलाय. अरविंद नेमळेकर 8व्या षटकाची सुरुवात करेल. तिसरा रिले झेल पाहण्याची देखील संधी होती, मात्र थोडासा स्पीड घेतला होता दैवत पारकरने, त्यामुळे नक्की जीवनदान मिळाले. मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानावरती जीवनदान नक्की मिळतं, मात्र आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जीवनदान कधीच मिळत नाही. कारण आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाहीये. एकदा गेलेलं वय आणि एकदा गेलेली वेळ आयुष्यामध्ये परत कधीच येत नाही. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावरती जीवनदान नक्की मिळतं. त्याचा फायदा घेईल का हा फलंदाज? ऑप्टिकच्या बाहेर वाईल्ड लाईन यॉर्कर लेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, पंचांनी बाजू खोललेत. गोलंदाज अरविंदला दंडित केलंय आणि टीमची धावसंख्या मात्र पुढे अतिरिक्त धावेने का होईना जाते या 34 धावांवरती. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला आपण चांदा ते बांधा असं देखील संबोधतो. बॅटची आतली कडा पहिली धाव घेण्यासाठी नक्की पावलं क्रीजच्या बाहेर आली आहेत. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अरविंद नेमळेकरने छत्रपती चषकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळची जी डे नाईट क्रिकेट स्पर्धा होती जी नुकतीच संपन्न झाली
त्या स्पर्धेमध्ये देखील या गोलंदाजाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला आणि तोच गोलंदाज मुंबईकरांच्या विरोधात देखील खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय हे सिंधुदुर्गचं टॅलेंट आहे. 35 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला चित्र विचित्र आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक स्वतः पोहोचतोय चेंडूपर्यंत. दर्पण आचरेकरच्या गोदीमध्ये चेंडू सोबत दर्पणचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाजाचा संपलाय खेळ. ऑल आउट का मतलब है ऑल इन. आता मात्र ऑल आउट झालेले खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये येतील आणि त्यानंतर दुसऱ्या डावाला होईल प्रारंभ. 35 धावांवरती अक्षरशः धारातीर्थी पडलेत हे खेळाडू ज्यांनी नांगी टाकली आहे. कडवट गोलंदाजी समोर साफ अपयशी ठरली आहे. आघाडीची फलंदाजी स्टार वॉरियर्स क्रिकेट टीमची ज्याने पुरतं निराश केलंय आमच्या प्रेक्षकांना. मात्र एका चांगल्या सामन्याची अपेक्षा आहे. जी अवस्था स्टार वॉरियर्स क्रिकेट टीमची झाली तीच अवस्था मनोज 11 कणकवली क्रिकेट टीमची होईल का असा अंदाज देखील, असा कयास देखील, असा अनुमान वर्तवतायत आमचे प्रेक्षक. मात्र त्यांच्या या अनुमानाला हा सामना पसंतीला उतरेल का की सहज सोपं साध्य वाटणारं आव्हान सहज पार केलं जाईल 2-3 षटकांमध्ये. नेमकं या मॅच मध्ये काय होईल, विजयाची माळ कोणत्या टीमच्या गळ्यामध्ये पडेल आणि अजिंक्य पदाचा दावेदार, या संपूर्ण मालिकेचा विजेता, या सामन्याच्या विजेतेपदासह कोणता संघ होईल हे आपल्या समोर थोड्याच वेळात स्पष्ट होईल. 36 धावांचं छोटेखानी मात्र माफक लक्ष दिले. 48 चेंडू आणि 36 धावा हे नाजूक समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. स्टार वॉरियर्स क्रिकेट टीमच्या बाजूने मनोज 11 कणकवली क्रिकेट टीमच्या समोर. नेमकं काय घडतंय, काय बिघडतंय सांगण्यासाठी कॉमेंट्री कक्षामध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. सामना तुम्हाला नक्की आनंद देईल कारण दोन्ही संघाकडे टॅलेंटेड खेळाडू आहेत. एका बाजूला गोलंदाजी चांगली आहे, दुसऱ्या बाजूला फलंदाजी चांगली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने क्रिकेट मध्ये चेंडू फळीचा संघर्ष तुम्हाला या मॅचच्या निमित्तानं पाहायला मिळेल. मात्र धावांचा विचार केला तर धावांची पुंजी खूप कमी आहे. त्यामुळे हा सामना सुरुवातीच्या कालावधीमध्ये तरी पारडं जड वाटतंय मनोज 11 कणकवली क्रिकेट टीमचं. मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. ती वेळ आता आली आहे का हे आपल्याला पाहावं लागेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक प्रसाद चाळके यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली रजा घेतोय. धन्यवाद. स्पर्धेच्या ठिकाणी प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर क्रेशरचे मालक सुनील रावराणे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. आप आये बहार आई. तसेच सहदेव शेलारजी हे देखील आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्याला सन्मानपूर्वक आम्ही विनंती करतो आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. श्री पावनादेवी क्रीडा मंडळ सोनाळी यांच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. तसेच संदीपजी शेलार हे देखील उपस्थित झालेले आहेत. संदीप शेलार आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, धन्यवाद अमोल सर. आपण पाहतोय श्री पावनदेवी क्रिकेट मंडळ सोनाळी आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024. 26 वर्षाची अखंड परंपरा जपत असताना आई पावनाईच्या आशीर्वादाने तब्बल 26 वर्ष या सोनाळी गावामध्ये या मैदानावर आपण ही क्रिकेटची स्पर्धा अनुभवतोय, पाहतोय. वैभववाडी तालुक्यातीलच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा आपल्याला आता मात्र पाहायला मिळते. हॅलो, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या आपण पाहतोय निर्धारित 8 षटकांमध्ये 35 धावा 10 गड्यांच्या मोबदल्यात आणि 36 धावांचं लक्ष हे मनोज 11 कणकवली संघासमोर ठेवलं जात आहे.
कधी कधी छोटं टार्गेट पण मोठं बनतं. परंतु या मॅच मध्ये पाहूया काय घडेल. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी मार्कडेच्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने अक्षरशः ही स्पर्धा गाजवली आहे. तो गोलंदाज निलेश अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय आणि समोर असेल मुसोरी गावचा सुपरस्टार खेळाडू आकाश. 9 सेकंडला प्रजेश. पहिला बॉल कट केलाय, संयम दाखवलाय आणि माहिती आहे आकाशला तर सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे, कारण कमी धावसंख्येचा ते पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रात कमी धावसंख्येच्या मॅचेस देखील खूप चांगल्या रंगतात आणि त्याचमुळे ते संयमाने सुरुवात केली. सिंगल धाव घेतले, स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता मात्र फलंदाज पाहायला मिळतोय प्रजेश रावले. मॅन फ्रॉम कट्टा मालवण तालुक्यातच नव्हे तर अखंड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. तो फलंदाज आपण पाहतोय प्रजेश रावले. परंतु निलेशने देखील खूप चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. खास मुंबईवरून हा खेळाडू दाखल झालाय. एका बाजूने स्टार वॉरियर्स क्रिकेट संघ जो आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय आणि फलंदाजी करणारा संघ मनोज 11 कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्टार कास्ट या टीम मध्ये आपण पाहतोय. सन्माननीय मनोज राऊळ यांच्या मालिकेचा संघ आपण पाहतोय. मनोज 11 कणकवली ड्राईव्ह केले चेंडूला अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे चेतन येतो आपल्या स्क्रीनवर, चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव एकेरी धावाने स्वतःचं अकाउंट मात्र फलंदाज ओपन करतोय तो म्हणजे प्रजेश रावले. 36 धावांचं लक्ष थोडंसं छोटं लक्ष आहे, परंतु या छोटं लक्ष असलं तरी देखील फिल्डिंग करणाऱ्या टीमला इथे लढावं लागेल, प्रयत्नांच्या पराकाष्ठा करावी लागेल. निश्चित रूपाने क्रिकेट हा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं आणि त्याचमुळे तुम्हाला जिद्दीनं या मॅच मध्ये खेळावं लागेल. मिडॉनला फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे चेंडू उडवतोय तोपर्यंत एकच धाव. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय दोन्ही बॅटरकडे. पॉवर प्ले षटक आहे परंतु कोणतीही घाई गडबड न करता एकेरी धावा घेतल्या जात आहेत दोन्ही बॅटरकडून. अनुभव देखील आहे, खूप मोठ्या स्पर्धा या दोन्ही खेळाडूंनी खेळल्यात आणि त्या अनुभवाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. मेगा फायनलचा मुकाबला आपण पाहतोय. श्री पावनादेवी क्रिकेट मंडळ सोनाळी आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये अनेक महाराष्ट्रातील तारे सितारे खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडून आणला जातोय. अटॅकिंग क्षेत्ररक्षण इथे सजवावं लागेल, एक एक धाव इथे वाचवावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. प्रजेश रावले ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू मिड ऑन ऑफला फटका आलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट झालाय, फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न हा बॅटिंग करणाऱ्या दोन्ही बॅटरचा होत नाहीये. एकेरी धावेवर समाधान मानताय. स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा होते. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली जाते. हेच तर एकच चांगल्या क्रिकेटरचं लक्षण आहे, कारण चांगल्या चेंडूंना सन्मान देणं हेच आहे क्रिकेट आणि खराब चेंडूंचा समाचार घेणं हेच आहे क्रिकेट. कमी धावसंख्येचा पाठलाग आणि कमी धावसंख्येचा पाठलाग करताना संयमाने ते सुरुवात केली आहे आकाश मसूरकर आणि प्रजेश रावले यांनी. निलेश थोडासा अडथळा निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ककडे वळतोय. चंदनच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय, जो खास मुंबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला. पहिला दिवस ज्यांनी गाजवला आणि सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता आणि सकाळच्या सत्रात देखील चांगली कामगिरी करत विजय प्राप्त करत मेगा फायनल मध्ये प्रवेश केला होता. परंतु आता शटम ऑफचा फटका आलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सीमारेषा पलीकडे. आकाशच्या बॅटमध्ये आलाय एक दमदार शानदार चौकार. बॅटर आकाशच्या बॅटमधून पुन्हा एकदा आकाश सज्ज झालाय. वेगवान तेज तारा सुसाट वेगाने भन्नाट वेगाने चेंडू जातोय, परंतु दिशा भरकटली आहे. तुमची दिशा योग्य नसेल तर तुम्हाला वेगाला कोणताच महत्व नसेल. योग्य दिशा योग्य वेग असणं खूप गरजेचं आहे गोलंदाजाचं, परंतु दिशा मात्र भरकटली आहे. परिणामी एक धाव स्कोर कार्ड मध्ये जमा केली गेली आहे. वेस मोठा फटका आलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आकाशच्या बॅट मधून चेंडू आकाश मार्गाने मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आपण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहतोय. ऍक्शन रिप्ले MH स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हा रिप्ले पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा चेंडू आणि अकूट टप्प्याच्या चेंडूवर मारलेला हा सुंदर अप्रतिम नेत्रदीपक फटका. आकाशच्या बॅटमधून चेंडू मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 16 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात
36 धावांचा पाठलाग आणि अवघ्या आता 20 धावांची गरज. चेंडू बाकी राहिलेत 42 मध्ये आता करायच्यात फक्त 20. चेतन हा गोलंदाजी मार्कडे सज्ज, गतवर्षीचा बेस्ट बॉलर. चेतन सज्ज झालाय. यावेळेस स्विच इट, रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. प्रजेश रावले यांच्या बॅट मधून चेंडू जातोय थेट सीमारेषा पलीकडे. वन बाउन्स, चौकार. यस टीजे. नारकर यांच्याकडून पारितोषिक आहे. सलग 3 षटकार 500 रुपये आणि सलग 3 विकेट साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्मान्य श्री गौरेश नारकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. बॅटची कट लागली, चेंडू मागील क्षेत्रात मार्गस्थ झालाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर चेंडू फक्त एका धावेसाठी गणला गेलाय. पंचांचा इशारा येतोय डिक्लेअर स्वरूपाची ही धाव. आपण प्रजेश रावलेचा फटका आपल्या स्क्रीनवर पाहतोय युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. प्रजेशचा हा फटका अतिशय सुंदर फटका सजवला. रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं, अतिशय दर्जेदार फटका इथे सजवला गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला चौकारासाठी. पुन्हा एकदा प्रजेश रावले स्ट्रायकिंग एंडला. बॅटची कट, पहिला धक्का बसतोय. मनोज 11 कणकवली क्रिकेट. प्रजेश रावले बॅक टू दी पॅव्हिलियन. एस टीजे. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॅन फ्रॉम गावराई गोविंद फाले. अगदी कमी वयामध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. गावराई गावामधून मालवण तालुक्यामधून बिलॉंग करतो. अतिशय सुंदर खेळ या देखील खेळाडूकडून अनेक स्पर्धांमधून आपल्याला पाहायला मिळाला. एक उगवता सितारा म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं तो गोविंद फाले स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. पहिला बॉल, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पायावर चेंडू लागलाय. अपील झाले, फिंगर ऑफ. फलंदाज होईल बाद. गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज गोविंद फालेला. परतावा लागतंय मागे. यस टीजे. पारितोषिक आहे. जर का हॅट्रिक संपादित केली गोलंदाजाने तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सलगच्या 2 चेंडूवर 2 धक्के दिले गेले आहेत. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज चेतन पाहायला भेटते. गतवर्षी या गोलंदाजाने तब्बल 19 विकेट या स्पर्धेमध्ये घेतले होते आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार या खेळाडूला प्राप्त झाला होता. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मॅन फ्रॉम कलमठ कणकवली अक्षय कदम. हार एडिटर म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं तो अक्षय कदम दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. अवघ्या 13 धावांची आवश्यकता असेल. 38 चेंडू आणि 13 धावा. फक्त 13 धावांची आवश्यकता असताना अक्षय कदमची वर्दी मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील पुढील चेंडू चेतन सज्ज होतोय. पहिला बॉल कट केलाय. सन्मान दिला गेलाय गोलंदाजाला आणि चांगली गोलंदाजी करतोय चेतन. सन्मान देणं तितकंच महत्वाचं होतं कारण हॅट्रिक चेंडू इथे फेस करत होता फलंदाज अक्षय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्या 23 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ इथे मागे पडलाय. एका चेंडूचा खेळ शेष राहिलाय. चेतन हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक कडे वळलाय. स्टार वॉरियर्स क्रिकेट संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. वेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंच मात्र या चेंडूला दंडित करतायत. अवांतर धाव पाहायला मिळते. सॉरी, स्कोर कार्ड मध्ये थोडीशी चूक झाली होती. 21 धावा झाल्या आहेत. 15 धावांची आवश्यकता आहे. 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन एक अवांतर चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजी मार्कडे पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. साकूट टप्प्याचा चेंडू. शॉटअँपुल पॉवरफुल ब्युटिफुल फटका आलाय. चेंडू मिड विकेट सीमारेषा पलीकडे.
6 धावांसाठी षटकार पाहायला मिळालाय. डीजे षटक इथे घेतलं जात आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. अवघ्या 9 धावांची आवश्यकता, 36 चेंडूंचा खेळ बाकी. 9 धावा या मेगा फायनल मध्ये जिंकण्यासाठी मनोज 11 कणकवली क्रिकेट संघाला. पहिल्या इनिंग मध्ये थोडीशी कमी धावसंख्या झाली, थोडीशी घाई केली गेली स्टार वॉरियर्स क्रिकेट संघाकडून आणि कमी धावसंख्या म्हणजे 35 धावांपर्यंत मजल मारली. साकूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आकाश मसूरकरच्या बॅट मधून चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. सुंदर फटका पाहायला मिळालाय. फलंदाज आकाशच्या बॅट मधून आपण पाहा आपल्या मेगा स्क्रीनवर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहतोय. खूप चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळते. मयूर पवार आणि अक्षय पांचाळे दोन्ही कॅमेरामॅन आपल्या समोर जुळले गेले आहेत या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांसाठी. MS स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित पाहतोय. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले गेले त्यांचं देखील खूप खूप मनपूर्वक स्वागत आणि आभार असतील. यावेळेस उडवलाय सर MS धोनी स्टाईलने हा सामना इथे संपवलाय. विजयी झालाय मनोज 11 क्रिकेट संघ. मनोज 11 कणकवली क्रिकेट संघाने श्री पावनादेवी क्रिकेट मंडळ सोनाळी आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा विजेतेपद पटकावलंय. वेल प्लेड मनोज 11 कणकवली, वेल प्लेड स्टार वॉरियर्स क्रिकेट संघ.